माझ्या प्रिय बांधवांनो, आज आपण जरा वेगळ्या पण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. विषय आहे संपूर्ण श्रीमंत बनण्याचे मार्ग. आता श्रीमंत बनण्याचे मार्ग, तर आपण श्रीमंत व्हावं असं कोणाला वाटत नाही, सर्वांनाच वाटतं ना. मग श्रीमंत होण्याचे मार्ग काय आहेत याबद्दलची मांडणी मी आज आपल्यासमोर करणार आहे. आता श्रीमंती म्हटलं की गरिबी आणि श्रीमंती हे दोन शब्द आपल्यासमोर येतात. गरीब आणि श्रीमंत, आणि गरिबी आणि श्रीमंती कशाच्या आधारावर आपण ठरवतो? तर अर्थातच गरिबी आणि श्रीमंती आपण आर्थिक आधारावर ठरवतो. पैशाच्या संदर्भात, भौतिक धनसंपत्तीच्या संदर्भात आपण माणसाची श्रीमंती निश्चित करत असतो. पण खरं म्हणजे माणसाकडे किती पैसा आहे, किती धनदौलत आहे, किती जमीन जुमला आहेत, किती गाड्या घोड्या आहेत, किती बंगले आहेत, किती कारखाने आहेत, एवढ्यावरच माणसाची श्रीमंती निश्चित होत नसते. हे सारं ज्याच्याकडं आहे तो म्हणजे श्रीमंत असं निसंदिग्धपणे आपल्याला म्हणता येत नसतं. तर माणसाच्या श्रीमंतीचा हा एक पैलू आहे, एकमेव नव्हे. माणसाच्या श्रीमंतीच्या संदर्भातले इतर अनेक पैलू असतात, आणि या श्रीमंतीच्या संदर्भामध्ये मी 8 मुद्दे आपल्यासमोर मांडणार आहे. त्यातला पहिला मुद्दा आर्थिक श्रीमंती हा मी मांडतो. आर्थिक श्रीमंती म्हणजे संपूर्ण श्रीमंती नव्हे. पण माणसानं आर्थिक दारिद्र्यात राहावं याचा काही मी समर्थक नाही. सामान्यपणे गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत उच्चवर्गीय अशा प्रकारचे 3 गट आपण करत असतो. कशी काय स्थिती आपली आहे? जेमतेम बऱ्यापैकी, खाऊन पिऊन बरं आहे असं एक आपण म्हणत असतो. आणि दुसरं दारिद्र्यात असणं म्हणजे काय? दारिद्र्यात असणं म्हणजे जगण्यासाठी माणसाला ज्या मूलभूत गरजा असतात त्या गरजा सुद्धा व्यवस्थितपणानं भागत नाहीत, अशा प्रकारची जी स्थिती असते ती स्थिती आर्थिक गरिबीची स्थिती असते. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या ज्या महत्त्वपूर्ण गरजा असतात, या गरजाच ज्यांच्या सन्मानानं भागत नाहीत अशा माणसांना आर्थिकदृष्ट्या गरीब असं म्हणता येऊ शकतं. आर्थिकदृष्ट्या हे गरीब असले तरी ते सर्वच दृष्टींनी गरीब असतात असं मात्र म्हणता येत नाही. इतर अनेक घटकांच्या संदर्भामध्ये हे लोक श्रीमंत असू शकतात, हेही आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. श्रीमंत माणूस म्हणजे आर्थिकदृष्ट्या श्रीमंत माणूस असणं काही वाईट नाही, ते असलं पाहिजे. पण आर्थिकदृष्ट्या श्रीमंत बनत असताना तो पैसा, ती धनसंपत्ती माणसानं स्वतः काबाड कष्ट करून, काही नवनिर्मिती करून, समाजोपयोगी पडून धनसंपत्ती कमावलेली असेल मेहनतीनं, तर तशा प्रकारची श्रीमंती ही महत्त्वपूर्ण चांगली श्रीमंती आहे असं आपणाला म्हणता येऊ शकतं. आणि अशा प्रकारची श्रीमंती प्रत्येकानंच मिळवण्याचा प्रयत्न हा नक्कीच केला पाहिजे. पण भ्रष्टाचार करून, शोषण करून, चोरी करून, लुबाडणूक करून जर कोणी धनसंपत्ती कमावत असेल आणि त्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या श्रीमंत होत असेल,
तर ती श्रीमंती अनैतिक स्वरूपाची असते. तो खरा श्रीमंतच नसतो, तो खरा मनाचा दरिद्रीच असतो. आणि आपल्या देशामध्ये बरेच श्रीमंत झालेले लोक, आर्थिकदृष्ट्या श्रीमंत झालेले लोक केवळ स्वतः नवनिर्मितीक्षम काबाड कष्ट करून श्रीमंत झालेले असतात असं काही म्हणता येत नाही. इतरांना नकळतपणानं, इतरांचं, सामान्य जणांचं, कष्टकऱ्यांचं शोषण करून श्रीमंत झालेले लोक आपल्या देशात आणि जगात भरपूर आहेत. आणि अशा पद्धतीनं श्रीमंत झालेले लोक अलीकडच्या काळात तर आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे. जगामधल्या श्रीमंत लोकांमध्ये आपल्या देशातल्या लोकांचीही नावं आता समाविष्ट झालेली आहेत. आणि त्या अर्थानं आपला देश श्रीमंत झालेला आहे. पण हे श्रीमंत लोक मनानं दरिद्री असल्यामुळे बाकी कोट्यावधी लोक आपल्या देशामध्ये गरीब आहेत. कारण ते स्वतःसाठी अधिक प्रमाणामध्ये जगतात. इतरांना त्यांच्या कामाचा, त्यांच्या मेहनतीचा जो योग्य तो मोबदला द्यायला हवा, तो योग्य तो मोबदला देत नाहीत. अधिकचा नफा कमावतात, म्हणून ते श्रीमंत होतात. आणि श्रीमंत हे आपल्या सुखचैनीमध्ये, विलासामध्ये मशगूल होतात. आपलं सुख, आपली चैन, आपला भोगवाद जास्तीत जास्त पद्धतीनं कसा वाढेल याचं चित्र आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं. सभोवताली प्रचंड दारिद्र्य असताना, भुके कंगाल माणसं दिसत असताना, सभोवतालच्या माणसांना पिण्याचं स्वच्छ पाणी सुद्धा मिळत नाहीये अशी स्थिती असताना, अन्नान्नदशा अनेकांची आहे अशी स्थिती असताना, जर देशामधले लोक स्वतःच्या चैन विलासामध्ये राहत असतील आणि स्वतःच्या चैन विलासाच्या भोगवादाच्या वस्तू मोठ्या प्रमाणात निर्माण करत असतील, तर तो देश आणि त्या देशातली श्रीमंत म्हणवणारी माणसं मनानं तशी दरिद्रीच असतात असं म्हणायला काहीही हरकत नाही. माझं म्हणणं असं आहे की गरीब माणसांनी गरिबीलाच भूषण मानून जगता कामा नये. गरिबीतून वर येण्याचं, म्हणजे आर्थिकदृष्ट्या जी गरिबी आहे त्या गरिबीतून देखील वर येण्याचा प्रयत्न सामान्य माणसांनी केलाच पाहिजे. आणि देशातले राज्यकर्ते, देशातले कारभारी म्हणून जे लोक आहेत त्या लोकांनी या गरिबांना गरिबीतून बाहेर आणण्यासाठीचा मदतीचा हात मनमोकळेपणानं देणं अत्यंत गरजेचं असतं. आपल्या भारताच्या संविधानानं या सर्व मंडळींनी हे काम केलंच पाहिजे याची जाणीव या तथाकथित धनिकांना, श्रीमंतांना दिलेली आहे, सत्ताधाऱ्यांना दिलेली आहे, राज्यकर्त्यांना दिलेली आहे. परंतु हे धनिक लोक संविधानाचा हा समग्र देशाला, म्हणजे देशातील समग्र जनतेला दारिद्र्यातून बाहेर आणण्यासाठीचा जो संदेश आहे त्या संदेशाचं तंतोतंतपणानं पालन करत नाहीत. म्हणून बहुसंख्य जनता देशामध्ये दरिद्री आहे. परंतु तरीही जे गरीब आहेत, ज्यांच्याकडं अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागतील अशा प्रकारच्या गोष्टीही पुरेशा प्रमाणात नाहीत, असे लोक आहेतच. आणि त्याच स्थितीत आपण राहिलं पाहिजे असं नाही, मुळीच नाही. त्या स्थितीतून बाहेर येण्यासाठी गरिबांनी धडपडलंच पाहिजे, प्रयत्न केलेच पाहिजेत. आणि या गरिबांच्यासाठी या दारिद्र्यातून बाहेर येण्याचे मार्ग कोणते आहेत? उदाहरणार्थ, गरीब कोण आहे बहुतांशी आपल्या देशामध्ये? आपल्या देशामधल्या जाती व्यवस्थेमध्ये
ज्यांना संपत्ती बाळगण्याचा अधिकार दिला नव्हता, अशा प्रकारचे शूद्र, अतिशूद्र म्हणवले गेलेले लोक, यांची संख्या कोट्यावधी आहे. अशा समूहातले लोक बहुतांशानं गरीब आहेत, आर्थिकदृष्ट्याही गरीब आहेत. अशा प्रकारच्या लोकांना या गरिबीतून बाहेर आणणं, त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणं, याची जबाबदारी भारतीय संविधानानं राज्यकर्त्यांवरती टाकलेली आहे. आणि त्या दिशेनं अनिवार्यच असतं म्हणून काही पावलं नाईलाजानं राज्यकर्त्यांनाही टाकावी लागतात. आणि त्यातून काही योजना समोर आलेल्या आपणाला दिसून येतात. त्या साऱ्या योजनांचा फायदा गरिबांनी घेतला पाहिजे. मला वाटतं की इथल्या वर्णजातीच्या परंपरेनं ज्यांच्यावर ज्ञानबंदी लादली होती, व्यवसाय बंदी लादली होती, शस्त्रबंदी लादली होती, धनसंपत्ती जमा करण्यावर बंदी ज्यांच्यावर लादली होती, अशा प्रकारचे शूद्र, अतिशूद्र समूहातले कोट्यावधी लोक आपल्या देशामध्ये जे आहेत, या लोकांना गरिबीतून बाहेर येण्याचा एकमेव मार्ग शिक्षण हाच आहे. काहीही करून गरिबाच्या नव्या पिढ्यांनी आपले वाडवडील मजुरी करत असतील, काबाड कष्टाची कामं करत असतील, गलिच्छ व्यवसाय करत असतील, तर तो परंपरेचा व्यवसाय अजिबात करू नये. आणि ज्या गलिच्छ व्यवसायानं अस्पृश्य ठरवलं, दूर दूर लोटलं, हीन ठरवलं, अशा प्रकारचे व्यवसाय तर इथल्या तळस्तरातल्या नव्या पिढ्यांनी मुळीच करू नये. विशेषतः घाणीच्या संदर्भातली कामं मायबाप, वाडवडील, आजी आजोबा करत होते म्हणून त्यांना सामाजिक दृष्ट्या अपमानित केलं, हीन ठेवलं, गुलाम केलं. अशा व्यवसायांना झुगारलंच पाहिजे. आणि आज भारतीय संविधानानं आपणाला व्यवसायाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, तेव्हा परंपरागत घाणेरडा व्यवसाय सोडून नवा प्रतिष्ठित व्यवसायच पत्करला पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून शिक्षण हे महत्त्वाचं माध्यम आहे. ज्यांना ज्ञानबंदी केलेली होती त्या समग्र समूहातील मंडळींनी आधुनिक शिक्षण हे घेतलंच पाहिजे. तर दारिद्र्यामुळे कसं जमतंय ते शिक्षण घ्यायला, असं म्हणून शिक्षणाला पाठ फिरवणारे जे लोक आहेत ना, ते लोक मनाचे दरिद्री आहेत असं म्हणावं लागेल. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपणाला त्या परिस्थितीतून बाहेर येता येईल असं वातावरण आजच्या संवैधानिक भारतामध्येच आहे. आणि म्हणून त्यासाठीचा जो प्रयत्न करतो तो व्यक्ती, तो समूह दारिद्र्यातून बाहेर नक्कीच येऊ शकतो. म्हणून केवळ प्राथमिक शिक्षण नव्हे, माध्यमिक शिक्षण नव्हे, महाविद्यालयीन, विद्यापीठीय उच्च शिक्षण घेतलं पाहिजे. आणि हे घेत असताना अनेक प्रकारच्या अडचणी जरी आल्या तरी त्या अडचणींवर मात केली पाहिजे. कमवा आणि शिका अशा पद्धतीनं पुढे पुढे गेलं पाहिजे. काही शिक्षणासाठी कर्ज मिळण्याच्या सोयी असतात, कर्ज काढून शिकलं पाहिजे, पण शिकलं पाहिजेच, तरच दारिद्र्यातून आपणाला बाहेर येता येऊ शकतं. शिक्षण हा दरिद्री लोकांना, आर्थिकदृष्ट्या दरिद्री लोकांना त्यातून बाहेर येण्याचा एकमेव मार्ग आजच्या काळामधला आहे. परंतु या मार्गाचा अवलंब देखील वर्तमानातले तथाकथित आर्थिकदृष्ट्या श्रीमंत जे लोक आहेत, ते लोक श्रीमंतांनाच अधिक श्रीमंत करण्यासाठीच्या योजना मोठ्या प्रमाणामध्ये राबवतात. उदाहरणार्थ भारतीय संविधानामध्ये 1909ला दुरुस्ती करून प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवलेला आहे. आणि प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवल्यामुळे आज जे खाजगी शाळांचं पेव फुटलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये, धनिकांची लेकरं त्या शाळांमध्ये शिकतात,
त्या खाजगी शाळांमध्ये देखील 25% राखीव जागा गरिबांच्यासाठी 25% राखीव जागा ठेवणं आता सक्तीचं केलेलं आहे या कायद्यानुसार. आणि त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. आणि दुसऱ्या अनेक गोष्टी खाजगीकरण केल्यामुळे देशातलं मेंदू, देशातलं मनगट मुक्तपणानं विकसित होण्यासाठीचं वातावरण नाही आहे. खाजगीकरणातून मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये अडचणी येत आहेत. उदाहरणार्थ आता खाजगी ट्युशन क्लासेस मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. ही नवी संस्थानच होत आहेत आणि धनिकांची लेकरं फक्त त्यामध्ये जाऊ शकतात. सगळ्याच गरिबांची लेकरं खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये जाऊ शकत नाहीत. एक मुद्दा सरकारसमोर आता आग्रहानं आपण मांडण्याची गरज आहे की तुम्ही खाजगी ट्युशन क्लासेसना परवानगी देताच आहात ना. आता खाजगी ट्युशन क्लासेसवाले कोट्याधीश आहेत आणि मोठमोठ्या इमारती बांधायला लागले. ते चित्र आहे आपल्याकडचं मोठ्या प्रमाणामध्ये. तिथे कुठलंही आरक्षण नसतं. तुम्ही या क्लासेसला परवानगी देताना, जाहीरपणानं हे क्लासेस तुम्ही चालवताना मोठमोठ्या जाहिराती देऊन, तर सरकारनं आता ट्युशन क्लासेसवाल्यांना देखील किमान 25% आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेले जे लोक आहेत त्या लोकांना आरक्षण द्या, अशा प्रकारची तरतूद आपणाला करावी लागेल आणि त्यासाठी लोकांसमोर मागणी करावी लागेल. हा मुद्दा फार मी लांबवत नाही. तर शिक्षण हा एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा मार्ग आहे. या लोकशाहीमध्ये सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी, आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि कल्याणकारी राज्यव्यवस्था इथे प्रस्थापित करण्यासाठी भारतीय संविधानानं राज्य धोरणाच्या नीतिनिर्देशक तत्वांमध्ये अनेक निर्देश दिलेले आहेत आणि त्यातून नवे नवे व्यवसाय करण्याच्यासाठीच्या देखील योजना आहेत. म्हणून केवळ नोकरी एक नोकरी ही भूमिका न घेता सामाजिक आणि आर्थिक दारिद्र्यामध्ये असलेले जे लोक आहेत त्यातल्या नव्या पिढ्यांनी स्वतंत्रपणानं स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठीचाही प्रयत्न केला पाहिजे आणि त्यातून आपणाला या दारिद्र्यातून बाहेर येता येऊ शकतं. हे या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आर्थिक दारिद्र्यातून बाहेर येण्यासाठी कष्ट करण्याची वृत्ती असलीच पाहिजे. फार काबाड कष्ट करण्याची मानसिकता नसलेला, आळसाच्या चिखलामध्ये लोळणारा ऐत खाऊ कुणीही असला तरी तो कधीही श्रीमंत होऊ शकत नाही. श्रीमंत होण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या श्रीमंत होण्यासाठी आपण आपला आळस पूर्णपणानं झटकून दिला पाहिजे आणि आळस झटकून प्रचंड मोठं काबाड कष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्यामध्ये कोणत्या क्षमता आहेत, आपल्यामध्ये कोणत्या गुणवत्ता आहेत हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ज्याला हे लवकरात लवकर ओळखता येतं आणि ते ओळखून ती गुणवत्ता विकसित करण्यासाठी जो कोणी धडपड करतो, सातत्यानं प्रयत्नरत राहतो, तो एक ना एक दिवस दारिद्र्यातून बाहेर येतोच आणि सन्माननीय अशा प्रकारचं जीवन नक्कीच जगू शकतो. या दिशेनं आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि सामाजिकदृष्ट्या मागास मंडळींनी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे सहकाराच्या माध्यमातून आपल्यातलं आर्थिक दारिद्र्य नाहीसं करण्याचा प्रयत्न सातत्यानं करत राहिलं पाहिजे. यातून आर्थिक दारिद्र्यातून आपण नक्कीच बाहेर येऊ शकतो. तिसरा मुद्दा मी या ठिकाणी मांडणार आहे तो नैतिक श्रीमंतीचा. माणूस आर्थिकदृष्ट्या श्रीमंत झाला, गाड्या घोड्यावाला झाला, सत्ता संपत्तीवाला झाला म्हणून तो नैतिकदृष्ट्या श्रीमंत असेलच असं नाही. नव्हे, आजच्या काळात असं चित्र दिसायला लागलंय की आर्थिकदृष्ट्या फार श्रीमंत झालेले लोक नैतिकदृष्ट्या कुठे ना कुठे
कमी आहेत असंच दिसेल. जो शोषणातून श्रीमंत झाला तो तर अनैतिकच असतो. जो भ्रष्टाचारातून श्रीमंत झाला तो तर अनैतिकच असतो. आणि अशा प्रकारचे नवश्रीमंत आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आज आहेत. म्हणून नैतिक श्रीमंती नैतिक श्रीमंती ही आजच्या समाजामध्ये फार महत्वाची आहे. तर नैतिक श्रीमंती म्हणजे काय? अशा प्रकारचा आचार की ज्या आचारातून स्वतःची हानी होणार नाही आणि इतर कुणाचीही मुळीच हानी होणार नाही. उलट अशा प्रकारचा आचार केला, हानी होणार नाही असा आचार केला पाहिजे आणि त्याच्याच जोडीला स्वतःला आणि इतरांना हानिकारक न ठरता स्वतःला आणि इतर असंख्य जणांना उपकारक ठरेल अशा प्रकारचा आचार मार्ग अवलंबिणं, अशा प्रकारची आचारसंहिता तंतोतंतपणानं जो पाळतो तो नैतिक असतो असं नैतिकतेच्या संदर्भामध्ये आपणाला म्हणता येईल. आणि या नैतिकतेच्या संदर्भामध्ये, नैतिक श्रीमंतीच्या संदर्भामध्ये आपल्या देशाचं मूल्यमापन आपण जेव्हा करू तेव्हा आपला देश नैतिकदृष्ट्या अत्यंत दरिद्री आहे असंच उत्तर मोठ्या प्रमाणात मिळेल. आपला देश नैतिकदृष्ट्या दरिद्री आहे म्हणून इथे चोरी होते. आपला देश नैतिकदृष्ट्या दरिद्री आहे म्हणून या देशामध्ये भ्रष्टाचार होतो. नैतिकदृष्ट्या दारिद्र्य आहे म्हणून इथे लुबाडणूक मोठ्या प्रमाणामध्ये होते. नैतिकदृष्ट्या दरिद्री आहे म्हणून इथं शोषण मोठ्या प्रमाणामध्ये होतं. इथले तथाकथित श्रीमंत नैतिकदृष्ट्या दरिद्री आहेत म्हणून शारीरिक काबाड कष्ट करणाऱ्या माणसांना अत्यल्प मोबदला देतात आणि त्यांना कायम दारिद्र्यातच ठेवतात. हे नैतिक दारिद्र्य संपवण्याच्या दिशेनं आपल्या देशाला मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याची गरज आहे. परंतु आम्ही फक्त दारिद्र्य रेषा ही आर्थिकतेच्या संदर्भातच नक्की करतो. आपल्याकडं दारिद्र्याची रेषा नक्की केलेली आहे. दारिद्र्याच्या रेषेखाली कोण, दारिद्र्याच्या रेषेच्या वर कोण, ती तंतोतंत बरोबर आहे असं म्हणता येणार नाही. पण आपण श्रीमंतीची रेषा काही नक्की केलेली नाही आहे. खरं म्हणजे श्रीमंतीची देखील एक रेषा आपणाला नक्की करावी लागेल, आर्थिक श्रीमंतीची. त्याशिवाय इथे आर्थिकदृष्ट्या श्रीमंतांच्या मध्ये जे प्रचंड मोठं नैतिक दारिद्र्य आहे ते नैतिक दारिद्र्य संपणार नाही. आणि नैतिक दारिद्र्य संपल्याशिवाय आपल्या देशाचा सर्व अंगानं नीटपणानं विकास होणार नाही. हेही आपण नीटपणानं लक्षात घेतलं पाहिजे. मूल्यांनुसार आचरण करणं, चारित्र्य संपन्न असणं, परपीडा न करणं, सदाचारी वर्तन न करणं, शोषण न करणं, या साऱ्या गोष्टी नैतिक श्रीमंतीमध्ये येत असतात. तत्वनिष्ठ असणं, बोले तैसा चाले असं वागणं, ही गोष्ट नैतिकतेमध्ये येत असते. आणि या नैतिक श्रीमंतीच्या कसोटीवर आपणाला कोण कोण टिकतात असं दिसेल. तथाकथित मोठे लोक, महान लोक, सत्तेतले लोक. बऱ्याच लोकांच्या या वर्तनाकडं आपण जर बघितलं तर हे तथाकथित सत्तेतले मोठे म्हणवणारे लोक, यातले बरेच लोक नैतिकदृष्ट्या दरिद्री आहेत असंच दिसेल. आजच्या काळात राजकारणामध्ये तर हे नैतिक दारिद्र्य मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. राजकारणातले बरेच लोक लालची झालेले आहेत. सत्तेत
सत्तेची लालसा, संपत्तीची लालसा, प्रतिष्ठेची लालसा आणि या लालसेपोटी हे लोक वर्तमान काळामध्ये नैतिकता मोठ्या प्रमाणामध्ये पायदळी तुडवताना आपणाला दिसून येतात. तत्वनिष्ठेशी काहीच देणं घेणं राहिलेलं नाहीये, विचाराशी निष्ठा नाहीये, ज्या पक्षानं आपणाला सत्ता दिली त्याबद्दलचा कृतज्ञताभाव नाहीये. ज्या पक्षानं आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, प्रतिष्ठा दिली, तो पक्ष जेव्हा संकटात येतो तेव्हा त्या पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षात जाणारे लोक हे राजकारणी लालशी कुत्रे असतात. आणि अशा प्रकारच्या लालशी कुत्र्यांची संख्या भारतीय राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे. अशा लालची कुत्र्यांना आपला नेता म्हणणं लोक जोपर्यंत थांबवणार नाहीत तोपर्यंत आपल्या राजकारणाची नैतिक श्रीमंती वाढणार नाही. आणि जोपर्यंत आपल्या राजकारणाची नैतिक श्रीमंती वाढणार नाही तोपर्यंत भारतीय संविधानानं या देशाचा सर्वांगीण विकास करण्याच्या संदर्भामध्ये ज्या दिशा दिलेल्या आहेत त्या दिशेनं आपल्या देशाची योग्य ती पावलं पडणार नाहीत. त्यासाठी सर्वांचीच नैतिकता, सर्वांचीच नैतिक श्रीमंती आपल्या देशामध्ये कशा पद्धतीनं वाढेल यासाठीचा आग्रह जनतेनं देखील मोठ्या प्रमाणामध्ये धरणं अत्यंत गरजेचं आहे. ज्याला वाडवडिलांकडून सत्ता संपत्ती मिळालेली असते त्यानं त्या सत्ता संपत्तीची घमेंड बाळगण्याची काही गरज नसते, परंतु अशा प्रकारचे लोक त्याची घमेंड मोठ्या प्रमाणामध्ये बाळगतात. ते नैतिकदृष्ट्या दरिद्रीच असतात. प्रत्येक व्यक्तीनं स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, या राजकारणातल्या आणि या प्रत्येक श्रीमंत व्यक्तीनं, की मी स्वतः कष्ट करून नवनिर्मिती करून काय मिळवलंय. मी स्वतः कष्ट करून आणि नवनिर्मिती करून काही मिळवलं असेल तर त्याचा नम्र अभिमान त्यानं बाळगावा आणि नवनिर्मिती करत राहावं, समाजाच्या उपयोगी पडावं. अशा पद्धतीनं वाटचाल करत असताना आपण नैतिकदृष्ट्या श्रीमंतीच्या मार्गाने वाटचाल करतो आहोत असंच लक्षात येऊ शकतं. आधीच वाडवडिलांच्या पुण्याईमुळे, संपन्न वारशामुळे ज्याला आर्थिकदृष्ट्या श्रीमंती प्राप्त झालेली आहे तो जर नैतिकदृष्ट्या दारिद्र्यात जात असेल, अनैतिक वर्तन करत असेल, लबाडी करत असेल, लूट करत असेल आणि नैतिकतेची सीमा वारंवार जर तो ओलांडत असेल तर एक ना एक दिवस तो त्या आर्थिक श्रीमंतीतून सुद्धा खाली पडू शकतो, नव्हे दारिद्र्याच्या खोल दरीत कोसळू शकतो. याचं भान आर्थिकदृष्ट्या श्रीमंतांनी ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. आणि नैतिक श्रीमंतीची, नैतिकतेची कक्षा आपल्याकडून ओलांडली जाणार नाही याची दक्षता या माणसांनी घेणं अत्यंत गरजेचं असतं. या संदर्भातला चौथा मुद्दा हा आहे की ज्ञानधनाची श्रीमंती. जो भौतिकदृष्ट्या श्रीमंत असेल, आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असेल, तो ज्ञानधनाच्या दृष्टिकोनातून श्रीमंत असेलच असं नाही. जो भौतिक धनसंपत्तीच्या दृष्टिकोनातून श्रीमंत असेल त्याला ती भौतिक धनसंपत्ती कशा पद्धतीनं वाढवता येईल हे कळत असतं, परंतु त्याला ज्ञानसंपत्तीच्या मधली काही गती फारशी नसते. आणि ज्ञानाची संपत्ती वाढवली पाहिजे आणि ती संपत्ती फार महत्वाची असते असं
अशा प्रकारच्या श्रीमंत माणसांना बऱ्याचदा वाटतच नाहीये. असं जर या श्रीमंत माणसांना वाटत नसेल तर ते ज्ञानाच्या दृष्टिकोनातून श्रीमंत होणार तरी कसे. परंतु अपवादात्मक जे कोणी असतील असे त्यांनी वेळेतला वेळ काढून आपली ज्ञानाची श्रीमंती ही काही प्रमाणामध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारचे ज्ञानधनाच्या दृष्टीनं श्रीमंत नसलेले लोक त्या दिशेनं काही पावलं तर टाकू शकतातच. ज्ञान ही अशी गोष्ट आहे की या गोष्टीला कुठल्याही मर्यादा नाही आहेत. आज ज्ञानाचा विस्फोट झालेला आहे आणि ज्ञानाची कितीतरी क्षेत्र आहेत. अगदी ज्ञानाचं एकच एक क्षेत्र घेतलं तरी त्या क्षेत्रातलं देखील संपूर्ण ज्ञान प्राप्त करण्याइतकी क्षमता माणसाकडे नसते. कारण ज्ञानाला कक्षाच नाहीये. ज्ञान अनंत स्वरूपाचं आहे. कितीही प्रयत्न केला तरी ज्ञानाच्या सागरामध्ये आपण घोट्या इतक्या पाण्यामध्येही जाऊ शकत नाही. तरीही आपण घोट्या इतक्या पाण्यातून गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये जाण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. जो असा प्रयत्न करतो ज्ञानधनाने श्रीमंत होत असतो तो धन्य असतो आणि तो समाजाला महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या गोष्टी देत असतो. अशा प्रकारची श्रीमंती वाढवण्याचा प्रयत्न देखील माणसांनी केला पाहिजे. विशेषतः जे शिक्षक आहेत, जे प्राध्यापक आहेत वेगवेगळ्या शाखांचे, या मंडळींनी तर आपण ज्ञानाच्या दृष्टीनेच श्रीमंत झालं पाहिजे. ज्ञानधनाची श्रीमंती वाढवली पाहिजे. या दिशेनंच प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु आज बरेच शिक्षक, बरेच प्राध्यापक ज्ञानधनाची श्रीमंती वाढवणं ही आपली प्राथमिक महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे हे विसरतात आणि आर्थिक श्रीमंती वाढवण्याचा प्रयत्न करतात. ही शिक्षकी पेशाला कलंकित करणारी गोष्ट आहे. प्लॉटिंगचा व्यवसाय कर, आणखी कुठले कुठले व्यवसाय कर, या माध्यमातून केवळ पैसेच मिळवण्याचा जो शिक्षक आणि जो प्राध्यापक प्रयत्न करतो आणि ज्ञानाची श्रीमंती वाढवण्यासाठी कुठलीच पावलं टाकत नाही, तो शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंक आहे असं मी मानतो. प्रत्येक शिक्षकाची, प्राध्यापकाची आपलं ज्ञानाचं धन वाढवणं हीच महत्त्वाची जबाबदारी आहे. आणि जर देशातले शिक्षक, देशातले प्राध्यापक ज्ञानाची श्रीमंती, आपण ज्या विद्याशाखेत आहोत त्या विद्याशाखेत नवनवं ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नवनवं संशोधन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जे संशोधन आपल्या देशाला त्या त्या क्षेत्रामध्ये पुढे नेण्यासाठी कामी येईल अशा प्रकारचं मूलभूत संशोधन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा मानसिकतेचे शिक्षक आणि प्राध्यापक ज्या देशामध्ये जास्त असतात तो देश सर्व अंगांनी प्रगती करू शकत असतो. परंतु ज्ञानधनाची श्रीमंती वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षक प्राध्यापकांची संख्या आपल्या देशात नगण्य आहे आणि त्यामुळे आपला देश दारिद्र्य आहे. या दारिद्र्यातून बाहेर आणण्यासाठी शिक्षक प्राध्यापकांनी फार मेहनतीनं काम करण्याची मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे. आता आणखी एक मुद्दा श्रीमंतीच्या संदर्भातला महत्त्वाचा आहे, 5वा मुद्दा, तो म्हणजे आप्तमित्रांची श्रीमंती. जो व्यक्ती आत्मकेंद्री असतो तो स्वतःभोवती स्वतःचाच कोश विणतो, स्वतःच्याच कोशामध्ये मग्न राहतो. जो स्वतःच्या कोशामध्ये मग्न राहतो तो स्वार्थीच असतो, तो स्वतःसाठीच जगतो. जो अशा प्रकारचा स्वतःसाठी जगणारा माणूस असतो तो खरं म्हणजे खऱ्या अर्थानं जगतच नसतो, तो मरतच असतो. जो स्वतःची कक्षा ओलांडून काही प्रमाणात का होईना इतरांच्यासाठी जगतो तो खऱ्या अर्थानं जगत असतो. आपणाला खऱ्या अर्थानं
आप्त मित्र स्वकीय याच्या दृष्टिकोनातून श्रीमंत आपण बनलं पाहिजे असं वाटलं पाहिजे. असं वाटून आपला लोकसंग्रह, आपला मित्रसंग्रह, आपला आप्तस्वकीयांचा संग्रह कधी वाढू शकतो? आत्मकेंद्रितता सोडल्याने. इतरांना काहीतरी आपण देणं लागतो याची जाणीव ठेवल्याने, जमेल तेवढ्या प्रकारची मदत केल्याने, दुःखाच्या वेळी त्या दुःखात सहभागी झाल्याने, आनंदाच्या वेळी इतरांच्या आनंदामध्ये सहभागी झाल्याने आपली आप्त मित्र मंडळीची श्रीमंती वाढत असते. आणि ज्याच्याकडं आप्त मित्र मंडळींची भरपूर श्रीमंती आहे तोही खऱ्या अर्थानं फार श्रीमंत असतो असं म्हणायला पाहिजे. आणि अशा प्रकारच्या श्रीमंतांची संख्या आपल्या देशामध्ये वाढण्याची गरज आहे. त्यासाठी फार काही करावं लागत नाही. त्यासाठी मन मोकळं ठेवावं लागतं. त्यासाठी इतरांच्याबद्दलचं प्रेम, इतरांच्याबद्दलची आत्मीयता आणि आपल्याला जमेल तेवढा अल्पस्वल्पसा त्याग करण्याची मानसिकता जर ठेवली तर आपण आप्तस्वकीय मित्रमंडळींच्या दृष्टिकोनातूनही श्रीमंत होतो. आणि अशा प्रकारची श्रीमंती माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण श्रीमंती असते. हेही आपण नीटपणानं लक्षात घेतलं पाहिजे. श्रीमंतीच्या संदर्भामधला 6वा मुद्दा आहे आरोग्याची श्रीमंती. आणि ही श्रीमंती देखील अत्यंत महत्त्वाची आहे. धनसंपत्ती, भौतिक संपत्तीच्या दृष्टिकोनातून जे श्रीमंत असतात ते सारेच्या सारे आरोग्य संपत्तीच्या संदर्भामध्ये श्रीमंत असतीलच असं नाही. बहुतांशी असं आढळायला लागलंय की धनाच्या दृष्टीनं श्रीमंत असलेले लोक आरोग्याच्या दृष्टीनं दरिद्री असतात. या मंडळींनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की धनसंपत्ती हीच केवळ महत्त्वाची नाही आहे. आणि आपल्याकडं भरपूर काही धनसंपत्ती आहे म्हणून आपण केवळ सुखामध्ये लोळत राहणं हे काही योग्य नाही. केवळ गाद्या गिरद्यावर लोळत राहणं, मोठे मोठे बंगले बांधणं, त्याला मोठं मोठं फर्निचर करणं, त्याच्यावरच भरपूर खर्च करणं यात सुख नसतं. केवळ खात राहण्यात सुख नसतं. केवळ झोपून राहण्यात सुख नसतं. तर खरं सुख हे वागण्याचा, जीवनाच्या वाटचालीचा संतुलित, सम्यक, मध्यम मार्ग अवलंबण्यात सुख असतं. म्हणून कशाचाही अतिरेक न करता संतुलितपणानं वागणं हे मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि अशा पद्धतीनं जे वागू शकतात ते आरोग्याच्या दृष्टीनंही संपन्न होऊ शकतात, श्रीमंत होऊ शकतात. अति खाणे वर्ज, अति भोगवाद वर्ज ही भूमिका असली पाहिजे. आणि आरोग्य संपदा कायम ठेवण्यासाठी निर्व्यसनी राहणं, मादक पदार्थाचं सेवन अजिबात न करणं हा एक मार्ग असतो. त्याचबरोबर योग, प्राणायाम, व्यायाम हे नित्य नियमानं करणं हा आरोग्य संपत्ती वाढवण्याचा मार्ग असतो. आणि मानसिक आरोग्यही वाढवण्यासाठी ध्यान करणं हाही महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा मार्ग असतो. जे काबाड कष्ट करतात त्यांना वेगळा व्यायाम करण्याची गरज नाही, परंतु त्यांनाही मनाची शांती मिळेल अशा पद्धतीनं वाटचाल करता येणं अत्यंत गरजेचं असतं. म्हणून आरोग्य श्रीमंती ही महत्त्वाची श्रीमंती असते. खरं म्हणजे आरोग्य हीच खरी धनसंपदा असते. आणि ती धनसंपदा
कायम टिकली पाहिजे, वाढत गेली पाहिजे, यासाठी सामान्य माणसांनी आणि सर्वांनीच कायम दक्ष राहणं अत्यंत गरजेचं आहे. श्रीमंतीच्या संदर्भातला आणखी एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा मुद्दा आहे आध्यात्मिक श्रीमंती. आता आध्यात्मिक श्रीमंती काय असते? अध्यात्माच्या नावानं आपल्या सभोवताली जे चाललेलं असतं, अध्यात्म म्हणजे धर्म, धर्माच्या संदर्भात अध्यात्म असतं. आणि धर्म म्हणजे काय तर विशिष्ट कर्मकांड, विशिष्ट प्रार्थना पद्धती, विशिष्ट देवळं, विशिष्ट मस्जिदी, विशिष्ट चर्च, विशिष्ट गुरुद्वारा, त्यांच्या विशिष्ट वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळ्या जत्रा क्षेत्रा, वेगवेगळी कर्मकांड, त्यांची प्रदर्शनं. या गोष्टीला सामान्यपणे सर्वसामान्य माणसं अध्यात्म म्हणत असतात. मला वाटतं हे अध्यात्म नसून हे करमणूक प्रधान अशा स्वरूपाचा धर्माचा बाजार आहे. आणि या धर्माच्या बाजारामध्ये अनेक सोंगी ढोंगी ऐत खाऊ लोक अध्यात्माच्या नावानं सामान्य माणसांची मोठ्या प्रमाणात लूट करतात. हे खरं अध्यात्म नसतंच. जे विशुद्ध अध्यात्म असतं ते काय असतं? माझ्या कल्पनेनुसार अध्यात्म म्हणजे या विश्वाचं आद्य काय आहे, या विश्वाचं मूळ काय आहे, या विश्वाचं सत्य स्वरूप काय आहे, आपल्या अस्तित्वाचं सत्य स्वरूप काय आहे, हे जाणून घेण्याच्या दिशेने शांतपणानं प्रात्यक्षिक रीतीनं स्वतः वाटचाल करणं, त्याला मी अध्यात्म म्हणतो. आणि जो विशुद्ध आध्यात्मिक पद्धतीनं वाटचाल करत असतो तो ढोंगी असत नाही, तो लबाडलुच्चा असत नाही, तो बाजारू असत नाही, असं मला वाटतं. पण अध्यात्माच्या नावानं हा सगळा बाजार चाललेला आहे, त्यात लबाडलुच्चेच मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. विशुद्ध अध्यात्माच्या दिशेनं वाटचाल करणं मूल्यवान असतं. या टप्प्यापर्यंत मी आलेलो आहे. आणि ती वाटचाल स्वतः करायची असते. त्यासाठी मंदिर लागत नाही, मस्जिद लागत नाही, गुरुद्वारा लागत नाही, चर्च लागत नाही, कुठला डामडौल लागत नाही, कुठलं प्रदर्शन लागत नाही. त्यासाठी शांतपणानं स्वतःवर प्रात्यक्षिक करायचं असतं. आणि ते स्वतःच्या मनाच्या संदर्भात प्रात्यक्षिक करायचं असतं, स्वतःच्या मनाला ओळखायचं असतं. प्रत्येकाच्या संदर्भामध्ये हे सत्य असतं की आपलं मन काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर या विकारांनी ग्रस्त आहे. या विकारांनी ग्रस्त असलेल्या मनाला शीलांचं पालन करत करत आणि ध्यान मार्गाचा, योग मार्गाचा अवलंब करत करत मनाला शुद्ध करण्याची आणि अतिउच्च पातळीवरती नेण्याची वाटचाल करणं म्हणजे अध्यात्म आहे. आणि अशा प्रकारची आध्यात्मिक श्रीमंती प्राप्त करण्यासाठी जो प्रयत्नरत राहतो तो संपन्न असतो, श्रीमंत असतो आणि सुखी देखील असतो. अशा प्रकारची श्रीमंती प्राप्त करण्याचा प्रत्येकानंच गंभीरपणानं प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे दारिद्र्य, दान आणि श्रीमंती. दारिद्र्य, दान आणि श्रीमंती या संदर्भामध्ये मी तथागत भगवान बुद्धांच्या संदर्भातली एक लहानशी गोष्ट अनेकांनी अनेक वेळा सांगितलेली आहे, पण ती अत्यंत महत्त्वाची आहे. ती माणसाला सर्व प्रकारच्या दारिद्र्यातून बाहेर आणणारी आहे. म्हणून ती सांगून मी माझं हे विवेचन संपवणार आहे. एकदा काय झालं, तथागत भगवान बुद्धांच्याकडं एक अत्यंत दरिद्री माणूस आला. आणि तो दरिद्री माणूस बुद्धांच्याकडे येऊन काय म्हणाला, भगवान बुद्ध, मी इतका दरिद्री का आहे?
भगवान बुद्ध त्याला म्हणाले, तू दरिद्री आहेस कारण तू दान करत नाहीस. अहो भगवान, मी स्वतःच इतका दरिद्री आहे, माझ्याकडे काहीच नाही, तर मी कसं काय दान करू? त्यावर भगवान बुद्ध त्याला म्हणतात, तू दरिद्री आहेस, तुझ्याकडं काहीच नाही, हा जो तुझा समज आहे ना, हा तुझा समज पूर्णपणानं चुकीचा समज आहे. तुझ्याकडं 5 अत्यंत दिव्य रत्न आहेत, त्या 5 दिव्य रत्नांचं दान कर ना. तू तुझ्या दारिद्र्यातून आपोआप बाहेर येशील. माझ्याकडं आणि 5 दिव्य रत्न? हो आहेत, तुझ्याकडं 5 दिव्य रत्न आहेत. कोणती? भगवान बुद्ध म्हणाले, तुझ्याकडं एक स्मित हास्य आहे ना. तू समोर कुणीही व्यक्ती येईल तेव्हा तुझ्या स्मित हास्याचं दान कर ना जरा. तुझ्या ओठांवरचं स्मित बघून समोरच्याचं मन देखील प्रसन्न होईल. तुझ्या ओठावरचं स्मित बघून समोरच्याचं मन प्रसन्न होईल. आणि असं अनेकांचं मन या एका कृतीनं प्रसन्न करशील तू, तेव्हा तू दारिद्र्यामधून बाहेर येण्याच्या दिशेनं एक एक पाऊल टाकायला जाशील. स्मित देण्याच्या दृष्टीनं कंजूशी नकोस ना करू. आहे ना तुझ्याकडं, ते दे. तुझ्याकडं दुसरं महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं जे धन आहे, ते धन तुझे डोळे आहेत. तुझ्या डोळ्यांनी तुझ्या जवळ जी माणसं येतील त्या माणसांच्याकडं जरा प्रेमानं, जरा आत्मीयतेनं, जरा सहानुभूतीनं बघायला शिक ना. तुझ्या डोळ्यामध्ये त्यांच्याबद्दल दिसणारं प्रेमच त्यांना सुखी करेल. असं तू तुझ्या डोळ्यांनी इतरांच्याकडं प्रेमानं बघायला शिक. तू दारिद्र्यामधून बाहेर येण्याचं दुसरं महत्त्वाचं पाऊल टाकलेलं अशील. तुझ्याकडं वाचा आहे ना, तुला बोलता येतं ना. हे जे तिसरं रत्न आहे, तुला बोलता येतं. तुझ्या वाचेचा तू जरा चांगला वापर कर. तू इतरांशी मधुर वाणीचा वापर करून मधुर बोल, गोड बोल, आत्मीयतेनं बोल, प्रेमानं बोल, सहानुभूतीनं बोल. इतरांच्या दुःखावर फुंकर घाल, इतरांच्या सुखदुःखाची चौकशी कर, त्यांना आधार दे. शब्दांचा आधार दे, गोड बोलण्याचा आधार दे. तू दारिद्र्यातून आपोआप बाहेर येत जाशील. तुझ्याकडं आणखी एक महत्त्वाचं रत्न आहे, तुझं मन आहे. तुझ्या मनाने तू इतरांना शुभेच्छा दे. इतरांचं मंगल हो अशा प्रकारची भूमिका घे. इतरांना शुभेच्छा देत गेलास, इतरांचं मंगल हो अशा प्रकारची दुआ देत गेलास, तर तू नक्कीच दारिद्र्यातून बाहेर येण्याच्या दिशेनं महत्त्वपूर्ण पावलं टाकलेली असतील. आणि तुझ्याकडं एवढं मोठं धडधाकट शरीर आहे ना, हात आहेत, भुजेमध्ये शक्ती आहे. या शरीराचा वापर इतरांना मदत करण्यासाठी, काहीतरी कष्ट करण्यासाठी, काहीतरी निर्मिती करण्यासाठी तू करायला लाग ना. या 5 दिव्य रत्नांचा वापर तू कौशल्यानं, तू मनातून करायला लागशील ना. तू करतच नाही आहेस त्याचा वापर, म्हणून तू दरिद्री आहेस. या 5 रत्नांचं पदोपदी दान करायला लाग. तू सर्व प्रकारच्या दारिद्र्यातून बाहेर येशील आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत, संपन्न होतील. या दिशेनं श्रीमंत, संपन्न होण्याचा प्रयत्न
आपण सर्वांनीच करावा अशा प्रकारचं विनम्र आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.